आपल्या परिसरातील विकासाचा, विचारांचा आणि राजकारणाचा वेध घेणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेज टाइम्स. नवनवीन बातम्या आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आमच्या शिवतेज टाइम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती दाबा. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. आपण जो काल शिवसेनेच्या वतीने जो काय निर्णय झाला आणि ते निर्णय बघून माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याला अजितदादांचं एक वक्तव्य आठवलं की राजकारण हे वंगाळ आहे आणि खरोखर राजकारण हे चांगल्या माणसाचं की सुसंस्कृत माणसाचं नाही असं वाटायला लागलेलं आहे. कारण मी गेले अनेक वर्ष शिवसेनेत काम करतोय, परंतु शिंदे गट शिवसेना स्थापन झाल्यानंतर रोह्यातील फाउंडर मेंबर म्हणजे मीच आणि माझ्यापासून सुरुवात झालेली रोह्यातील शिवसेना ही कशा पद्धतीने वाढवली आणि कुठपर्यंत नेऊन ठेवली याबाबत मी तुम्हाला सांगायला नको आहे. हे तुम्ही जाऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत जरी विचारला तरी तुम्हाला याचं उत्तर निश्चित मिळेल. परंतु मी मोठेपणा सांगणार नाही आहे, कारण पक्ष संघटना येत असतात, पक्ष संघटना वाढत असतात आणि त्याच्यातूनच नेतृत्व तयार होत असतं. आणि अशाच एका संघटनेमध्ये ज्याचं नेतृत्व माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलं आणि त्या संघटनेमध्ये मी काम करायला सुरुवात केल्यानंतर मला तालुका प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली आणि या तालुका प्रमुख पदाची जबाबदारी घेतल्यानंतर मी रोहा तालुक्यात जे माझं केलेलं काम ते निश्चित तुम्हाला कसं वाटतंय मला माहिती नाही, परंतु मी ज्या पद्धतीने जे एक रोपटं लावण्याचं काम केलं त्याचं मला वटवृक्ष निश्चित दिसायला लागलं होतं आणि सर्वसामान्य माणसांना देखील ते दिसतंय की रोह्यातील शिवसेना काय होती आणि आत्ता कुठल्या परिस्थितीत शिवसेना गेलेली आहे आणि गेले 3 महिन्यातली शिवसेना कुठे आहे. कारण 3च महिने बोलतोय, कारण 11 जानेवारी हा माझ्या आयुष्यातील राजकारणातील एक महत्त्वाचा खेददायक दिवस आहे. 11 जानेवारी या दिवशी मी माझ्या तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर मी ह्या पक्षातून किंवा पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त झालेलो होतो. आता 11 जानेवारी म्हणजे काय तर निश्चित त्यावेळेला आलेलं रायगड जिल्हा परिषदेचं निवडणुकीचं वातावरण, त्या वातावरणात जे काय झालेल्या काही गोष्टी असतात त्या ओपन न केलेल्या बऱ्या असतात, परंतु ज्या पद्धतीने ज्या झाल्या त्याला आम्ही सामोरं गेलो आणि मी माझा राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यातून पक्षापासून अलिप्त राहिलो. म्हणजे माझा शिवसेना पक्षाशी संबंध कट ऑफ झाला होता किंवा संपला होता. असा संपलेला माझा प्रवास रायगड जिल्हा परिषदेच्या 3 दिवस आधी म्हणजे मतदानाच्या 3 दिवस आधी माझे नेते माननीय भरतशेठ गोगावले आणि जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर यांनी माझ्यावर खांद्यावरती, मी न्यूट्रल आहे बघून किंवा मी शांत आहे बघून माझ्या खांद्यावरती एक उपजिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली आणि त्याचा विभाग होता श्रीवर्धन मतदारसंघ. काय की दक्षिण रायगड जिल्ह्याचा मी उपजिल्हा प्रमुख म्हणून मला त्यांनी जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारी मला दिल्यानंतर निवडणुका संपल्यानंतर आज मला असं वाटतं की निवडणुका संपल्यानंतर आज बघितलं तर फेब्रुवारी मार्च संपला आणि एप्रिल आला आणि कालचा दिवस होता माहीत आहे तुम्हाला काय? कालचा दिवस म्हणजे 1 एप्रिल. दॅट इज अ एप्रिल फुल. काय दॅट इज अ एप्रिल फुल. आता एप्रिल फुल कसं काय हे तुम्ही विचाराल, काय झालं एप्रिल फुल? एप्रिल फुल म्हणजे
कारण कालची तारीख 1 एप्रिल होती. त्या दिवशी झालेली पत्रकार परिषदेमध्ये माझे माननीय जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी माझी पक्षातून हकलपट्टी केलेली आहे असं त्यांनी जाहीर केलं. परंतु ही हकलपट्टी कायदेशीर आहे की नाही याबाबत जर मी पक्ष कार्यालयाकडे अपील जर केलं तर मी वकील म्हणून सांगतोय की मी ते अपील 100% जिंकणार आणि मला पक्ष त्याच पदावरती काम करायला लावणार. कारण ज्या क्षेत्राची जबाबदारी ज्यांच्यावरती नाही आहे, ज्यांना अधिकार नाही आहे, त्या क्षेत्रामध्ये दुसऱ्यांनी येऊन लुडबुड करायची काही गरज नव्हती. कारण माझं जिल्हा प्रमुख हे प्रमोदजी घोसाळकर आहेत. समज मी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर आहेत. त्यांनी ती कारवाई माझ्यावरती करायला पाहिजे होते असं माझं स्पष्ट मत आहे. या उपरे मी उपजिल्हा प्रमुख असल्यामुळे मला शिवसेनेचे आमचे सचिव शिवसेनेच्या सचिवांनी माझ्यावरती कारवाई करायला पाहिजे होती असं माझं स्पष्ट मत आहे. हे कायद्याच्या बाजू आहेत. कायद्यामध्ये मी जाणार नाही आहे. कारण त्यांनी मला राजा केणींनी मला जो काय हकलपट्टीचा मार्ग दिला आहे त्याच्यामुळे मला पक्षातून घालवलं आहे. तर मी त्यांचं निश्चित आभार व्यक्त करेन की त्यांनी मला काल एप्रिल फूलच्या दिवशी बाहेर केलं आहे. आणि आजचा दिवस आहे हनुमान जयंती. काय आज आहे हनुमान जयंती. त्यामुळे मला एक संजीवनीचं बळ आज निश्चित मिळणार आहे. आणि ते संजीवनीचं बळ घेऊन मला म्हणून सांगितलं. आज बघा पाऊस देखील आला की काय आलं हे सगळं बघितलं तर निसर्गाचा हे जर बघितलं आज तर निसर्गाने देखील त्याच पद्धतीने साथ दिलेली आहे. याचा विचार की मी त्याच्यावरती मी आज खरोखर सांगतो की मी कोणावरती टीका करणार नाही आहे. मी कोणाला दोषही देणार नाही आहे. काय फक्त जी काय कारवाई केली ती बेकायदेशीर आहे, चुकीची आहे. परंतु त्या कारवाईचं मी मनापासून स्वागत करणार आहे. कारण या रोहा तालुक्यामध्ये नवीन कोणाला तरी शिवसेनेचं नेतृत्व करायला संधी मिळेल आणि नवीन शिवसेना ही जोमाने चालेल आणि जोमाने दिसेल वाढलेली त्या नेत्यासाठी माझ्या निश्चित शुभेच्छा असतील. कारण मी एक मूळचा कट्टर शिवसैनिक आहे. मी 2008 पासून पहिला शिवसेनेत माझा पक्ष प्रवेश 2008ला झाला. तेव्हाही तालुका प्रमुख होतो. त्यानंतरही असंख्य काम केलेत आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे अति खोलवरती न जाता जो दिलेला आहे जो ज्या पद्धतीने माझ्यावरती जी जबाबदारी दिली किंवा मला जो त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही बाहेर जा पक्षातून हे निश्चित येणार आहे. काहीतरी काय माहिती मी आहे पॉझिटिव्ह माइंडेड. काय मी प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घेतो. म्हणून तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे मी कामगार संघटना काढली तरी पॉझिटिव्ह होतो, एकटाच होतो. मी पक्षात गेलो तरी एकटाच होतो. मी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचं गेलं तर मी पॉझिटिव्ह जी येतं त्याला मी पॉझिटिव्ह समजतो. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि आज जे होणार आहे जे काय राजा केणी यांच्या माध्यमातून जे माझ्यावरती ज्यांनी जे काय करण्याचा प्रयत्न केला आहे ते देखील चांगलंच आहे असंच मी म्हणणार आहे. काय परंतु केवळ कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम असायला नको आहे. कारण त्याच्यात थोडेसे कुठेतरी असं वाटतं ना आरोप काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण कुठल्या तरी याचा आलं आहे की रोहा नगरपालिकेचा माझ्यावरती पराभवाचं ठपका ठेवून माझ्यावरती कारवाई केली. मला एक तुम्ही सांगा आता सगळेजणच पत्रकार बंधू आहात. रोहा नगरपालिकेची निवडणूक ही नोव्हेंबरमध्ये झालेली निवडणूक आहे आणि आजचा महिना आहे एप्रिल. आता रोहा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. मी बाकीच्या अलिबाग विचारणार नाही, मुरुड विचारणार नाही, पेण विचारणार नाही, मी श्रीवर्धनपूर विचारणार नाही, बाकी विचारणार नाही. काय परंतु जो पराभव झाला त्या पराभव होऊन झाले 6 महिने. किती झाले? 6 महिने. पराभवानंतर माझी झालेली उपजिल्हा प्रमुख पदावरती मिळालेली बढती बघा. सगळ्यांनी विचारपूर्वक करायला एक गोष्ट आहे. पराभव झाला असता तर मला त्याच दिवशी पराभवाचा तुम्हाला हे करून मला सांगितलं असतं तुमच्यावरती कारवाई करण्यात येत आहे, पराभव झालेला तर जबाबदार तुम्ही आहात. आणि साहेब ह्या सगळ्या गोष्टीसाठी
रोहा नगरपालिकेत आपण किती होतो हे देखील बघणं गरजेचं आहे. शिवसेना पक्ष रोहा नगरपालिकेत आपल्याकडे किती नगरसेवक होते, उमेदवारी कोणाला द्यायची, कशी द्यायची, कधी द्यायची आहे, कोणापुढे द्यायची याच्यावरती बोलणार नाही. कारण माझ्याकडे किती उमेदवार होते आणि या उमेदवारांच्या मुलाखती कुठे झाल्या. बाळासाहेब भवनला मुलाखती झालेल्या आहेत. काय मुलाखती बाळासाहेब भवनला झाल्यात. सगळ्यांकडनं रीतसर अर्ज घेतले होते आणि त्या मुलाखतीसाठी नेते होते. नावं घेणार नाही, कारण मी आज परत सगळं सांगतो की न नावं घेताच मी ही मुलाखत आपल्यापर्यंत देत आहे की आपल्यापर्यंत पोचवत आहे. त्यामुळं त्या निवडणुकीमध्ये जर माझ्यावरती खापर फोडण्याचा प्रयत्न केला असेल तर आपल्या रोह्यामध्ये शिवसेना शहरात किती होती याचा देखील आपल्याला अंदाज पहिल्यांदा करावा लागेल. आणि तुम्ही तर सगळे रोह्यातलेच आहात, नवीन नाही आहात. त्यामुळे रोह्या शहरात शिवसेना किती होती, रोह्या शहरातले उमेदवार किती होते. एका उमेदवाराला 2-2, 3-3 ठिकाणी उभं करावं लागलं होतं कारण बिनविरोध जाऊ नये म्हणून. एक बिनविरोध गेला तर मला किती प्रकारे बोल खावा लागला होता आणि तो उमेदवार कशा पद्धतीने गेला ह्याबाबतही खोलात जाणार नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप करून मला जो काय हकलपट्टीकडे नेण्याचा जो काय प्रयोग आहे, अयशस्वी प्रयोग, कारण मी सांगतोय कायद्याच्या कठडीत न बसणारा हकलपट्टीचा प्रयोग, अयशस्वी प्रयोग करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. मी आजही सांगतो केविलवाणा प्रयोग हकलपट्टीचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या गोष्टीवरती न जाता आज तुम्ही बघितलं की रोह्याची शिवसेना 3 महिन्यामध्ये काय झालं शिवसेनेचं हे तुम्ही लिहिलं. मला वाटतं बऱ्याच पेपरला आलं की 3 महिन्यात काय चाललंय तालुका प्रमुख नसल्यामुळे. ज्या 3 महिन्यामध्ये या शिवसेनेला तालुका प्रमुख मिळायला शकला नाही, काय या 3 महिन्यात तालुका प्रमुख नाही मिळू शकला त्यांना, तर त्या पक्षाची अवस्था काय असेल हे मी सांगणार नाही आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतातला आवाज घ्या, जनतेमध्ये असलेला इको बघा, काय बोलते जनता हे तुम्ही बघा आणि मग जी काय माझ्यावरती कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे तो कसा फार्स आहे हेही लोकांना माहिती आहे. आणि हा जो सगळा फार्स केलेला आहे हा फार्सच राहणार आहे. मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मी काय सांगितलं तुम्हाला की त्यांनी केलेल्या हकलपट्टीचा मी मनापासून स्वागत करतो आहे. कारण कुठली तरी गोष्ट करण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी काहीतरी चांगलं होणार असतं भविष्यात आणि त्यासाठी निश्चित माझं भवितव्य असेल किंवा मला नेतृत्व करण्याची कुठेतरी संधी मिळणार असेल. म्हणून तर जिल्हा प्रमुखांनी शोधलेच बाबा इथं नाही भेटत तुम्हाला संधी, तुम्ही आता जा, कुठेतरी संधी तुम्हाला उपलब्ध होईल, असंही असू शकेल त्यांच्या मनामध्ये. म्हणून मला काढलं असेल कारण त्यांनी बघितलं की शिवसेनेमध्ये कशा पद्धतीने वातावरण आहे ते. त्यामुळं मला त्यांनी असं केलं असेल असं मला तरी वाटतंय. कारण आय एम अ पॉझिटिव्ह. मी पहिलाच सांगितलं की मी पॉझिटिव्ह आहे. येणाऱ्या प्रत्येक संकटाला, सुखदुःखाला सकारात्मक भूमिकेतून जाणारा मी कार्यकर्ता आहे आणि माझी कार्यकर्ते भूमिकेत आहे. त्यामुळं मला जे काय त्यांनी सांगितलं आहे त्याचं मी स्वागत करतो आहे. कारण त्यांनी दाखवलेल्या दिशेमुळे माझ्या नेतृत्वाला दिशा मिळेल आणि रोह्याला एक नवीन नेतृत्व अजून मिळेल शिवसेनेच्या माध्यमातून. त्यामुळं तेही एक पक्षासाठी चांगलं असेल असं मला तरी वाटतं आहे. त्यामुळं ज्या ह्या गोष्टी आहेत त्याच्यावरती अति खोलवरती न जाता मी मला जो काय बाहेर जाण्यासाठी त्यांनी जो फक्त शब्द माझ्या वतीने किंवा बरेच लोकांनी सांगितलं की शब्द चुकीचा वापरला आहे. ठीक आहे, आता वापरला तर वापरला, काही फरक पडत नाही. कर नाही त्याला डर कशाला, काय कर नाही त्याला डर कशाला, आपण काय केलेलंच नाही आहे. त्यामुळे घाबरायचं काही गरज नाही आहे आणि जे काय सांगितलं आहे तेच आपल्याला मान्य करायचं आहे. काय जे सांगितलं की तुम्ही जा, आय एम रेडी, जाणार आहे. कुठे जाणार आहे, काय जाणार यासाठी नेक्स्ट पार्ट. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.